तर रोहित पवारांनी मतदारसंघात खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात गैरप्रकार केलाय। गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर हा गंभीर आरोप केलाय। पवारांना जमीन लुटण्याचा छंद असल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केलाय। पवारांचा डीएनए भ्रष्टाचाराचा आणि फसवणुकीचा असल्याचं देखील पडळकरांनी म्हटलंय। रोहित पवारांनी त्यांचं स्वतःचं मतदारसंघामध्ये घर बांधण्यासाठी 2 एकर जमीन खरेदी केली। त्यांना एकही रुपया दिला नाही। त्यांनी त्यामध्ये चेक घालून दिला। दुसऱ्या दिवशी यांनी चेक जेव्हा बँकेमध्ये टाकला तो चेक बाउन्स झाला। बाबा आमचे पैसे तुम्ही चेक दिला बँकेमध्ये अकाउंटला पैसे नाहीत आणि मग परत त्यांची टोलवाटोलवी केली आणि डायरेक्ट 2023 ला त्यांनी ती जमीन दुसऱ्याला विकून टाकली 2.5 कोटी रुपयाला। मग यांच्या लक्षात आलं की काहीतरी फ्रॉड व्हायला लागलाय। परत त्यांनी ते पैसे रिटर्न पाठवले आणि यांनी कोर्टामध्ये या बाबतीमध्ये रितसर दावा दाखल केला आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की यांच्या बाबतीमध्ये त्यांनी फ्रॉड केलेला आहे। जे प्रकरण घडलंय ते अतिशय गंभीर प्रकरण आहे। पवारांना जमिनी लुटायचा पहिल्यापासूनचा छंद आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। त्यांचा जो मूळ डीएनए आहे हा फसवणुकीचा आहे, हा लबाडीचा आहे, हा भ्रष्टाचाराचा आहे। हे सगळं सिद्ध होतंय।